पंढरपूरच्या कुडू गावामध्ये आज सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली आहे। मुरुम उत्खनन प्रकरण आणि या प्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्याकरता म्हणून हा बंद पुकारण्यात येतोय। कुडू गावची बीडशी होत असलेल्या तुलनेच्या निषेधार्थ देखील हा बंद पुकारण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया कुडू गावात आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांच्याकडे। अभिराज, आज सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आलेला आहे, कुडू गावात काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच लागवे मॅडम, आज या ठिकाणी अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी ज्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते त्याच्या निषेधार्थ आज कुर्डू गाव हा कडकडीत बंद पाडण्यात आलेला आहे। कुर्डू गाव हा दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी दुग्ध व्यवसाय देखील आज बंद ठेवून या ठिकाणी दाखल गुन्ह्याच्या निषेधार्थ आणि कुर्डू गावाची तुलना ही बीड बरोबर केल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी कडकडीत बंद पाडण्यात आलेला होता। मुरुम उपसा सुरू असताना या ठिकाणी करमाळ्याच्या पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा या कारवाईसाठी गेल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांना उपमुख्यमंत्री अजितदादांचा फोन आला होता आणि ते कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर कुर्डू गाव चर्चेत आलं आणि त्यानंतर अजितदादा पवारांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली। या टीकेनंतर गावातील पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। मात्र आता हे खोटे गुन्हे असल्याच्या निषेधार्थ हा बंद पाडण्यात आलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला माढा तालुका तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिलेला आहे की हा जो मुरुम उपसा सुरू होता तो बेकायदेशीरच आहे, कुठल्याही पानंद रस्त्याचं काम सुरू नाही, जे काम सुरू होतं त्यांची मुदत संपलेली आहे। त्यामुळे कुठेतरी एका बाजूला गावकरी बंद पाळत आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाने मात्र ठाम भूमिका घेतलेली आहे की हा मुरुम उपसा हा बेकायदेशीरच होता। त्यामुळे आता एका बाजूला गावकरी तर दुसऱ्या बाजूला प्रशासन अशी उभी दरी या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। लागवे मॅम। अगदी अभिराज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।